नमस्कार, समर्थ किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशालिटी म्हणजेच थालपीठ बनवणार आहोत। थालपीठ हे वेगवेगळ्या भाज्या आणि पिठं वापरून बनवता येतं। आज मी इथं ज्वारीच्या पिठाचे आणि काकडीचे थालपीठ बनवणार आहे। त्यासाठी मी इथं एक काकडी किसून घेतलेली आहे, 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, 1/3 कप चणा डाळीचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आता कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून घेणार आहे। 1 मिरची बारीक चिरून घेतली आहे। 1 चमचा ओवा घेतला आहे, तो हातावर चोळून त्यात मिक्स करायचा आहे। ओवा हातावर चोळून घातला की त्याचा स्वाद छान येतो। त्याचबरोबर 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट चवीप्रमाणे तुम्ही वापरू शकता, 1 छोटा चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा धणे पावडर घालून हे पीठ मी छान मिक्स करून घेणार आहे। इथे काकडीला पाणी सुटतं, त्यामुळे आपण थोडे थोडे पिठामध्ये पाणी घालून हे छान मळून घेणार आहोत। पाणी एकदाच घालायचं नाही, नाहीतर पीठ हे थोडं सैल होऊ शकतं। इथं आता आपण हे पीठ छान मळून त्याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलं आहे, त्यावर 1 चमचा तेल घालून आपण एकदा त्याला छान मळून घेऊ। इकडं मी आता एक तवा घेतला आहे, त्यावर 1 चमचा तेल घालून तव्याला तेल छान लावून घेणार आहे। आता या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन तो तव्यावर असा पसरवून घेणार आहे। हे पीठ छान पसरून झाले की त्याला आपल्याला एक 4-5 होल करून घ्यायचे आहे। आता गॅस चालू करून हा तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। आता या होल मध्ये आपल्याला थोडं थोडे तेल घालून थालीपीठ झाकून ठेवायचं आहे। एक 5 मिनिटं झाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ छान खालून सुटलेलं आहे। आता याला अजून एक वाफ काढून घेऊ। अशा प्रकारे थालीपीठ दोन्ही बाजूने आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। आता दुसरं बनवण्यासाठी मी इथे एक कपडा ओला केला आहे, त्यावर हे पीठ छान असं गोल पसरून घेत आहे। त्यामुळे आपल्याला तवा पोळणारही नाही आणि थालीपीठही आपलं छान सुटेल। आता यावरही आपल्याला तेल घालून झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहे।
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला जरूर सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.